हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या। बारामती, माढा, सोलापूरसह 11 हाय व्होल्टेज जागांसाठी 7 मेला मतदान। सांगता सभेमध्ये रोहित पवार भाऊक, नवी पिढी सक्षम होत नाही तोपर्यंत डोळे मिटणार नाही असं पवार साहेब म्हणाले। साहेब पुन्हा असं बोलू नका, शरद पवारांवर बोलताना रोहित पवार भाऊक। आज आमच्यातल्या एका पठ्ठ्यानं डोळ्यातून पाणी काढलं, हा रडीचा डाव, असली नौटंकी बारामतीकर खपून घेणार नाही। अजित पवारांचा रोहित पवारांवर हल्लाबोल। तुम्ही जो निर्णय घ्याल तो बारामतीच्या हिताचा असेल। सांगता सभेमध्ये शरद पवारांचं वक्तव्य, तर घसा बसल्यामुळे शरद पवारांनी भाषण आटोपतं घेतलं। शारदाबाई पवार यांना बारामतीकरांनी पवारांची सून म्हणूनच स्वीकारलं। आता पुन्हा इतिहास घडवायचा आहे, सुनेत्रा पवारांचा शरद पवारांवर निशाणा। सांगता सभेमध्ये रोहित पवारांकडून लाव रे तो व्हिडिओ। नरेंद्र मोदी, चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत यांचे व्हिडिओ दाखवत रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा। मोदीजी, तुम्ही छत्रपतींच्या पवित्र भगव्याला गद्दारीचा डाग लावला। अशा डाग लावणाऱ्यांसोबत शिवसेना प्रमुखांचा मुलगा आयुष्यामध्ये कधीही जाणार नाही, उद्धव ठाकरे यांच्याकडून स्पष्ट। तुमच्या मतानं कुठे जल्लोष व्हायला हवा, भारत की पाकिस्तान? भाजपच्या वृत्तपत्रातील जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप। मोदीजी, तुमच्या पराभवामुळे हिंदुस्थानात फटाके फुटणार आहेत। जर तुम्ही विजय झालात तर चीनमध्ये फटाके वाजतील। भाजपच्या जाहिरातीवर उद्धव ठाकरेंचा निशाणा। शिवसेना भाजपची पुन्हा युती व्हावी म्हणून 5 वेळा प्रयत्न केला, पण ठाकरेंना 5 वर्ष मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये बसायचं होतं। मुख्यमंत्री शिंदेंचं टीकास्त्र। 6 दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये असणाऱ्या अभिजित पाटलांच्या कारखान्यावर फडणवीसांची जाहीर सभा। कारखाना जप्तीनंतर मदतीचं आश्वासन मिळाल्यानं पंढरपूरचे अभिजित पाटील महायुतीमध्ये। इचलकरंजीमध्ये शाहू चौकामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने, तर शिवतीर्थ चौकात स्वाभिमानी आणि शिंदे गट देखील आमने सामने। गुजरातला उद्योग जात असताना आमच्यावर टीका करणारे मोदींचे नवे अंधभक्त। संजय राऊतांची राज ठाकरेंवर जोरदार टीका। हेमंत करकरेंना लागलेली गोळी कसाबच्या नाही तर आरएसएस समर्थक पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतील। उज्ज्वल निकम यांनी पुरावे लपवले। एस.एन. मुश्रीफ यांच्या लिखाणाचा दाखला देत विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप। काँग्रेसवाल्यांना कसाबच्या बदनामीची चिंता। देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका, तर माझ्या येण्यानं विरोधकांना मिरची झोंबली आहे। भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचं प्रत्युत्तर। पहिल्यांदा आमदार झालेले वटवट करताय। तू ज्या स्कूलमध्ये शिकतोय त्या स्कूलचा मी हेडमास्टर आहे। अजित पवारांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।